आपला जो मूड आहे ना, त्याला आपण खूप महत्त्व देतो, परंतु तो सतत बदलणारा आहे. आध्यात्मिक दृष्टीने माणसाने स्वतःचा मूडच पाहिला पाहिजे. जो क्षणाक्षणाला बदलतो, जो बदलतो त्याचं नाव मूड. आणि हा मूड इतका मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. परंतु आपल्याला हे मूड कसा बदलतो हे स्पष्टपणे दिसत नाही, कारण आपण त्या मूडशीच इतके एकाकार आहोत की मूड बदलतोय ह्याचं सुद्धा आपल्याला भान नसतं. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्टीने जसं आपण आपलं प्रतिबिंब, आपला चेहरा आरशामध्ये पाहत असतो, तसं आपलाच मूड ज्यावेळेस स्पष्टपणाने बदलत असलेला आपल्याला पाहता येईल ना, तर त्यावेळेस आपण सगळ्यात जर लक्ष न देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आपला मूड आहे असं आपल्या लक्षात येईल. जो माणूस बदलतो क्षणाक्षणाला, असला माणूस कधी आपल्याला आवडत नाही. त्याच काही खरं नाही. आपण म्हणतो की तो आता काय म्हणेल, थोड्या वेळानं काय म्हणेल, हे काही सांगता येत नाही. जो बदलत असतो त्याला आपण किंमत देत नाही. मग तसंच आपला मूड आहे. आपला मूड हा कधीही कायम नसतो, तो सारखा बदलत असतो. तो आपोआपही आतून येणाऱ्या मनाच्या स्रोतातून तो बदलतो. तसाच तो परिस्थितीने बदलतो, घटना प्रसंगाने बदलतो, अनेक प्रकारच्या गोष्टीने तो बदलत असतो. त्याच्यावर परिस्थितीचा, वातावरणाचा सुद्धा परिणाम होतो. मग असा जो बदलणारा मूड आहे त्याला किंमतच न देता त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. हा असा आहे तर पुन्हा थोड्या वेळानं असा होईल, याचं काही सांगता येत नाही. हा कसाही आहे तर हा असाच बदलत राहणार आहे, तेव्हा मला त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. ज्या वेळेस या बदलणाऱ्या मूडला आपण अशा पद्धतीनं पाहायला लागलो, त्याची किंमतच आपण ठेवली नाही, तर आपणाला एक स्थिरता प्राप्त झालेली आहे. अखंडितपणे आपण एक स्थैर्य अनुभवत आहोत, अशी परिस्थिती येऊन जाईल. म्हणून जे बदलतं त्याला किती किंमत द्यायची, जे येतं जातं त्याला किती किंमत द्यायची, हा ठरविण्याचा अधिकार आपला आहे. परंतु जे येणारं आहे, जे बदलणार आहे, तेच जर आपल्याला सोबत घेऊन जात असेल